नमस्कार मित्रांनो, मी आपल्या लीगल ॲडवाईस या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब हे एक सुप्रीम कोर्टाचं लँडमार्क जजमेंट आहे. त्या जजमेंटवर आपण चर्चा करणार आहोत. या जजमेंटमध्ये भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोडच्या 302 या सेक्शनची कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी चेक करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणामध्ये बच्चन सिंग हा एक पंजाबमधला राहणारा व्यक्ती असून तो आधी त्याच्या पत्नीच्या मृत्यूसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ती जन्मठेपेची शिक्षा संपल्यानंतर तो परत त्याच्या गावी जाऊन त्याच्या चुलत भावाच्या परिवारासोबत राहायला लागला. पण त्याच्या चुलत भावाच्या सोबत राहत असताना त्याला त्याच्या चुलत भावाच्या परिवारातील मुलं आणि त्यांची पत्नी यांच्याकडून थोडी वागणूक कमीपणाची मिळत होती, कारण तो तुरुंगात परत आला होता आणि त्याबद्दल बच्चन सिंगच्या मनात त्यांच्या विरुद्ध द्वेषभाव होता. तर एके दिवशी त्याचा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी बाहेर गेलेली असताना बच्चन सिंग याने त्याच्या भावाच्या 3 लहान मुलांना कुऱ्हाडीने मारून टाकले आणि त्यानंतर त्या घटनेची पुन्हा न्यायालयीन चौकशी झाली आणि सदर प्रकरण जिल्हा न्यायालयामध्ये चालू असताना तिथे बच्चन सिंग याला फाशीची सजा देण्यात आली. त्या फाशीच्या सजेविरुद्ध बच्चन सिंग हा उच्च न्यायालयात, हरियाणा व पंजाब या उच्च न्यायालयात गेला. पण हरियाणा आणि पंजाब या उच्च न्यायालयात सुद्धा त्याची फाशीची सजा ही कायम ठेवण्यात आली. त्यानंतर बच्चन सिंग हा सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी त्याच्या स्पेशल अपीलमध्ये म्हटले की भारतीय दंड संहितेचे जे कलम आहे 302 हे कलम जे आहे हे असंवैधानिक असे आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या आर्टिकल 19C व 21 सोबत विसंगत आहे. कारण लाईफ टू पर्सनल लिबर्टी प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्याचा जीवन जगण्याचा अधिकार जो आहे हा भारतीय दंड संहितेचे कलम 302 म्हणजे सेक्शन 302 ऑफ IPC हे असंवैधानिक आहे. ते प्रत्येक भारतीयाच्या जो मूलभूत अधिकार आहे जगण्याचा आर्टिकल 21 नुसार दिलेला त्याचं उल्लंघन करत आहे, म्हणून ते असंवैधानिक आहे असं घोषित करण्यात यावं. त्याचबरोबर क्रिमिनल प्रोसिजर कोड 354 हा सेक्शन सुद्धा असंवैधानिक आहे. कारण त्या सेक्शनमध्ये न्यायालयाला अमर्याद अशी पॉवर दिलेली आहे डेथ पनिशमेंटची, मृत्यूदंडाची म्हणजे फाशीची. आपल्या कायद्यानुसार मृत्यूदंड म्हणजे फाशी दिल्या जाते आणि त्यामुळे 354(3) भारतीय फौजदारी प्रक्रिया संहितानुसार क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार जो दिलेला 354 आहे तो सुद्धा त्या ठिकाणी चॅलेंज केलेला आहे बच्चन सिंगने. आणि त्याचं असं म्हणणं आहे की आर्टिकल 21 व आर्टिकल 19 कॉन्स्टिट्यूशनचं व्हायलेशन होत आहे या डेथ पेनाल्टीमुळे. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखादी केस ही अतिशय मिटिगेटिंग फॅक्टर आणि ॲग्रिवेटिंग फॅक्टर म्हणजे जे काही एक अतिशय अशी निर्दयी असा जर खून असला आणि रेअर केसमध्ये जर अशा प्रकारचा असले तरच त्याला फाशी देण्यात येईल, अन्यथा त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट देण्यात येईल म्हणजे जन्मठेपच देण्यात येईल. जर कोर्टाला असं वाटलं की जन्मठेप ही अपुरी शिक्षा आहे तरच त्याला फाशी देण्यात येईल, अन्यथा जन्मठेपेची शिक्षा हा एक जनरल रूल असा समजावा आणि फाशीची शिक्षा ही एक त्याला एक्सेप्शन असं समजावं.
म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणजे त्यामध्ये गुन्हा करत असताना म्हणजे मर्डर करत असताना त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेतल्या जाईल की म्हणजे हा कोणत्या शस्त्रानं केलेला मर्डर आहे. समजा एखाद्या व्यक्तीनं मर्डर करताना फक्त नुसता चाकू पोटात खुपसला आणि सोडून दिलं तर तो फक्त एक साधा खून होईल. आणि तोच जर चाकू 50-60 वेळा मारलेला आहे, निर्दयीपणे मारलेला आहे आणि त्याच्यानंतर तो आरोपी त्याला दगडानं त्याच्या डोक्यावर मारत असेल तर त्यावेळेस तो एक ॲग्रिवेटिंग फॅक्टर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ते रेअरेस्ट ऑफ रेअर केस समजून त्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन त्याला फाशी देण्यात यावी. अन्यथा जन्मठेपेची शिक्षा हीच त्या आरोपीसाठी ठेवण्यात आली. अशी एक रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रिन या बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमधून सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक केसमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि म्हणजे बच्चन सिंगच्या केसच्या पूर्वी असं म्हटलं जातं की ओनली द ॲग्रिवेटिंग अँड मिटिगेटिंग फॅक्टर इज टेकन इन टू कन्सिडरेशन. पण त्यानंतर असं म्हटलं की नॉट ओनली द ॲग्रिवेटिंग अँड मिटिगेटिंग फॅक्टर टेकन टू बट ऑल्सो टू लुक द मेंटल कंडिशन ऑफ द क्रिमिनल्स ऑल्सो अँड ऑल्सो द हिज एज any circumstances. All these circumstances are taken into consideration while giving the capital punishment just like a death penalty.